चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 15 सर्ग 2. हे हनुमंता वायुनंदना महारुद्र तव ध्यान दास म्हणविसी परितू अससी साक्षात शिवची महान. महाबली तव महान शक्ती द्रोणागिरी तव हाती सागर सीमा उल्लंघसी तू राम कार्य घे हाती. राम भक्तीचा तू तर पुतळा तेच तुझे औदार्य सेवक म्हणून सेवा करिशी दाविशी तव ते शौर्य. मनोजयी तू जितेंद्री तू पवनपुत्र तू योगी जीवाला विशी ध्यास शिवाचा मना करिशी वितरागी. अंजनी सुत तव डोळा अंजन दर्शन राम रूपाचे त्या नामाचा जपची अंतरी मर्म तुझ्या पूजनाचे. राममयी तव तन मन अवघे राम तुझा तो श्वास रामाज्ञे विण नाही दुसरे तुझला एकची ध्यास. सौख्यदायका अभय देसी तू राम भक्त जो आहे भक्ताचे त्या भौतिक भगसी आध्यात्मिक जो आहे. स्वामीजींच्या मनी मानसी दैवत हे हनुमंत आदर्शाचे दर्शक म्हणून तसेच सारे संत. दैवत नेते देवा सन्मुख करीती संत महंत दोघा हृदयी एकची इप्सित भेटविते भगवंत. भगवंताच्या भेटीसाठी भौतिकातल्या गाठी मुक्त कराव्या बंधनातुनी मना मनाच्या पाठी. मनसागर हा विशाल आहे परितयाला क्षितिजे तर्कबुद्धी अन संकल्पाची मनी अपेक्षा उपजे. हीच बंधने अंतरातली तशीच बाहेरीही माया ममता केवळ जडता धनसुतदारा गेही. देही असावे देही केवळ मनी विदेह पहावे मना मनाच्या सूक्ष्म प्रवासी मनातीत ते व्हावे. हीच साधना हनुमंताची म्हणून हे दैवत राम कळाया ध्यावे त्यासी म्हणती महाभूत. वायुसुत हा श्वास आपुलाया विणना हा जीव सोहम नादे येतो जातो तोच तो सदाशिव. सदाशिवाचा ध्यास अंतरी स्वामीस रात्रंदिन काया वाचा मने करोनी शिवपदी असती लीन. लीनपणाची घेई परीक्षा सर्व साक्षी तो शिव भौतिक ऐसे प्रसंग घडवी जीवा दावितो भीव. असे एकदा प्रभात समयी संध्याक्रम उरकुनी सद्गुरु सन्मुख उभे स्वामीजी पुष्पे करी घेऊनी. क्षणी लागले ध्यान अंतरी भान न काही उरले कृतज्ञतेचे भाव हृदयचे अधरावरती स्फुरले. आणि अचानक गजब माजला सर्वही धावत आले
दूरसंच तो क्षणी पेटला, कसे न कोणा कळले. पसरत गेल्या अग्निशलाका, धूम्रवलयते पसरे. काय करावे कुणान उमजे, काम हातीचे विसरे. कृष्णवलयित्या निवास भरले, कुणी मारिती पाणी. जळते ते बघत राहणे, वेळच केविल वाणी. सद्गुरु चरणी सुमन वाहता, स्वामी जव हे बघती. विस्मय वाटे जरी क्षणाते, मने मनाशी वदती. अग्निरूपे तेज तत्व हे प्रगट जाहले येथे. वायू तत्व ही त्याहुनी मोठे, मला जायचे तेथे. शमला अग्नी शमले सारे, गंडांतर ते टळले. कुणान जीवा काही न झाले, यातुनी एकची कळले. जड वस्तूची आसक्ती ही मनीची आता गेली. निवास आश्रम कोण कुणाचे, हीच अहंता गेली. अनिष्ट अवघे जळुनी गेले, आता राहिले इष्ट. इष्टाहुनी जे श्रेष्ठ असे, जे मलाच दिसते स्पष्ट. हीच कृपा का हनुमंताची, सद्गुरु दावी वाट. नश्वर सारी सुखे नि दुःखे, लाटे वर ये लाट. कृतज्ञतेने वंदन करण्या, स्वामी मंदिरी आले. हनुमंताच्या लोचनातही तेच भावते दिसले. दिठी दिठीची मिठीच घडली, किमया ऐसी झाली. राम प्रभूची मूर्ती मनोहर, क्षणात तेथे दिसली. धनुर्धारिते स्वरूप नवते, चतुर्भुजते रूप. महाविष्णू अन राम प्रभू ते, गमले एक स्वरूप. स्वामीजींच्या मनी अंकुरे, बीज एकले तेथ. प्रसन्न मंदिर उभवनी व्हावी, विष्णू स्थापना येथ. शिष्या संगे विचार विनिमय, सर्व नियोजन ठरले. वर्षभराचे आरेखन ते, अर्थ आयोजन झाले. स्वामी मनीच्या उत्कट भावा, जाणे तो हनुमंत. भक्त भाव तो पूर्ण करीतसे, तोची एक भगवंत. भगवंताची कृपा वर्षता, उणे न कोठे पडते. काय हवे ते त्याला समजे, उचित कार्य ते घडते. स्वामी स्वामिनी करीती पूजन, पुनरपि त्या भूमीचे. मंगल कार्या तोची सुमंगल, दर्शन नव उदयीचे. स्वामी मनीचा नवा उदय तो, अंतर उजळून जाई. रोज नव्याने नवी प्रचिती, नवीन अनुभव येई. पावसी जाऊनी आल्यानंतर, स्वामी बदलून गेले. उरले सुरले माया धागे, आता विरोनी गेले. पर्व 15 सर्ग 2 समाप्त.